नमस्कार. लिटिल स्टोरी बुकच्या एका नवीन आणि आध्यात्मिक भागात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की देवांच्या प्रत्येक रूपामागे एक गूढ रहस्य लपलेले असते. जेव्हा आपण लॉर्ड दत्तात्रेयांच्या मूर्तीकडे बघतो तेव्हा आपल्याला दिसतात 3 मुख, 6 हात आणि सोबत असलेले 4 श्वान आणि 1 गाय. पण हे केवळ एक चित्र नाहीये, हा आहे तुमच्या आणि माझ्या आत्म्याचा एक नकाशा. आज या व्हिडिओमध्ये आपण उघडणार आहोत भगवान दत्तात्रेयांच्या या दिव्य स्वरूपातील 5 अशी रहस्ये जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचा इगो म्हणजेच तुमचा अहंकार कायमचा दूर करेल. चला तर मग सुरू करूयात आजची ही दिव्य कथा. आपण सुरुवात करू त्यांच्या पायाशी असलेल्या त्या 4 कुत्र्यांपासून. खरं तर हे 4 कुत्रे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले 4 पवित्र वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण तुम्हाला माहीत आहे त्यांना कुत्र्यांच्याच रूपात का दाखवले आहे? कारण कुत्रा हा विश्वासू असण्याचा प्रतीक आहे. तो आपल्या मालकाचे रक्षण करतो. तेचप्रमाणे हे वेद मानवी जीवनात धर्माचे रक्षण करतात. हे श्वान प्रत्येक दिशेला तोंड करून आहेत. याचा अर्थ असा की ज्ञान म्हणजेच नॉलेज हे कोणत्याही एका दिशेला मर्यादित नाही, ते सर्वव्यापी आहे. हे श्वान आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही संकट आली तरी आपल्या विवेकाचा आणि सत्याचा मार्ग सोडू नये. आता थोडे मागे बघा. प्रभू दत्तात्रेयांच्या पाठीमागे एक शांत गाय उभी आहे. ही गाय म्हणजे सगळ्या सृष्टीची माता कामधेनू आहे. ही गाय म्हणजे आपली पृथ्वी आहे आणि हा निसर्ग आहे. ज्याप्रमाणे गाय कसलीही अपेक्षा न करता आपल्याला दूध आणि पोषण देते, तेचप्रमाणे ही धरती आपल्याला सगळं काही देते. ती सुचवते की जर तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचे असेल तर तुमच्या मनात सत्वगुण असावा लागेल. शांती, धैर्य आणि दुसऱ्यांची निष्काम सेवा हेच ते मार्ग आहेत ज्यामुळे तुम्हाला खरा आनंद मिळू शकतो. भगवंतांच्या एका हातात आहे त्रिशूल. हे त्रिशूल म्हणजे केवळ एक शस्त्र नाही. याची 3 टोके म्हणजे मानवी स्वभावाचे 3 गुण: सत्व, रजस आणि तमस. आपण सगळे या 3 गुणांच्या बद्धात असलेले आहोत. कधी आपल्याला खूप राग येतो तर कधी आपण खूप आळशी होतो. दत्तात्रेय हे त्रिशूल धरून हे सुचवतात की ते या 3ही गुणांच्या पलीकडे आहेत. ते आपल्याला सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमचा अहंकार त्यागत नाही तोपर्यंत तुम्हाला आध्यात्मिक उन्नती करता येणार नाही. आणि त्यांच्या हातातील डमरू हे सुचवते की हा संसार एक दिव्य ध्वनी आहे, जिथे सगळं काही बदलत राहते पण सत्य मात्र स्थिर असते. आता बघा त्यांच्या दुसऱ्या हातातील कमंडालू. हे कमंडालू वैराग्य म्हणजेच डिटॅचमेंटचे प्रतीक आहे. आपण सगळे या जगातल्या मोहमायेत फसलेलो आहोत, पण कमंडालूमधले पाणी जसे बाहेरच्या जगापासून वेगळे राहूनही शुद्ध राहते, तसेच मानवाने या जगात राहायला हवे. कमंडालू आपल्याला शिकवते की संसारात राहा, पण संसाराला तुमच्या मनात फसू देऊ नका. जेव्हा तुम्ही वस्तूंपासून आणि मोहापासून दूर व्हायला शिकता तेव्हाच तुम्ही आनंद शोधू शकता. आणि सर्वात शेवटी त्यांची 3 मुखे: ब्रह्मा म्हणजेच उत्पत्ती, विष्णू म्हणजेच स्थिती आणि महेश म्हणजेच लय. हे दर्शवते की जन्म, जीवन आणि मृत्यू या एकाच प्रवासाच्या 3 अवस्था आहेत. दत्तात्रेय हे आदिगुरू आहेत. ते आपल्याला सांगतात की जीवनात बदल हा शाश्वत आहे, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. ते आपल्यामधल्या गुरुतत्वाला जागृत करतात. म्हणूनच मित्रांनो, भगवान दत्तात्रेयांची उपासना म्हणजे केवळ प्रार्थना नव्हे, तर ते एक सेल्फ डिस्कव्हरीचा प्रवास आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्या मूर्तीकडे बघाल तेव्हा या 5 गोष्टी नक्की आठवा. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा गूढ आणि आध्यात्मिक गोष्टी आवडत असतील तर तुमच्या या लिटल स्टोरी बुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहून आपला आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.